गोंगी गुडिया या दोन शब्दांवरनं उठलेलं राजकीय वादळ शमण्याचं नाव घेत नाहीये। सोमवारी धनंजय मुंडेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील प्रसंगाचा संदर्भ देत काँग्रेसनं सुनेत्रा पवार या गुंगी गुडिया असल्याची टीका केली आणि राष्ट्रवादीतून संतापाची लाट उसळली। मंगळवारप्रमाणे आजही राज्यातल्या अनेक शहरांमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी काँग्रेसचा निषेध केला। दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना घरचा आहेर देत पत्रकार परिषदेमध्ये पाळण्याचे एटिकेट्स सांगितले। दिवसभरात नेमकं काय घडलं याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। इंदिरा गांधी को लोग गुंगी गुड़िया कहते थे, ये हमारे घरोमध्ये गुंगा गुड्डा है। काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मुंबई पुणे हायवेवरून जायचं असेल तर मावळातले सर्व कार्यकर्ते या काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्या आणि तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही। एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। त्यांना माफी मागायला सांगा, शब्द माघार घ्यायचा। तसं जर घेतलं नाही तर माझं स्वतःचंही मत राहील की शरद पवारांनी त्या काँग्रेसमधनं बाहेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना उद्देशून काँग्रेसनं केलेली गुंगी गुडिया ही टीका राष्ट्रवादीनं किती गांभीर्यानं घेतली आहे हे आज दिसून आलं। मंगळवारी यावरून आंदोलनं आणि टीका झाल्यानंतर बुधवारी हा विषय शांत होण्याऐवजी अधिकच भडकला। गुंगी गुडिया या शब्दाचा आधार घेत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी अमित शहांसोबतही गुंगा शब्द जोडून टाकला। इंदिरा गांधी को लोग गुंगी गुड़िया कहते थे, ये हमारे घरोमध्ये गुंगा गुड्डा है। सदन में नहीं आते, बात नहीं रखते, अचानक कैसे गुंगे हो गए ये लोग? उनकी वाचा कैसी चली गई, वाणी चली गई? इतनी बड़ी बड़ी बातें करते थे, लोगों को डराते थे। आज पूरा विपक्ष लगभग एक साथ प्रोटेस्ट कर रहा है। हम एक साथ ही है, एक साथ रहेंगे और अमित शाह को, देश के सम्मानीय गृह मंत्री को सदन में आना पड़ेगा। तर गुंगी हा शब्द म्हणजे महिलांचा अपमान नाही हे पटवून देण्यासाठी राऊतांनी या शब्दाचा फडणवीस आणि शिंदेंवरही वापर करून दाखवला। आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगी गुडिया म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते तर त्यांना गुंगा गुड्डा म्हटलं असतं। इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया ही उपाधी दिली होती। याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद करणं योग्य नाही। आपण घटनात्मक पदावर बसलेले आहोत, मग स्त्री असेल किंवा पुरुष असेल। हा काय एखाद्या स्त्रीचा अपमान आहे किंवा पुरुषाचा अपमान आहे असं मला वाटत नाही। काँग्रेसचा दुसरा मित्रपक्ष असणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्याचं दिसलं। त्या गृहिणीवर अचानक जबाबदारी आली, एखाद्या भगिनीवर अचानक जबाबदारी जर आली तर ती जबाबदारी पेलताना किंवा ती जबाबदारी स्वीकारताना थोडा वेळ लागतो। मला वाटतं की सर्वांशी समजून घेऊन वेळ घेऊन ते निश्चितपणाने चांगलं काम करतील अशी अपेक्षा आमची पण आहे। महाविकास आघाडीचे मित्रपक्ष हे प्रकरण सौम्य करण्याचा प्रयत्न करत असले तरी राष्ट्रवादीनं मात्र आपल्या संतापाची आग विझू न देता राज्यभर आंदोलनं केली। मुंबईतल्या दादरमधील काँग्रेस कार्यालय असणाऱ्या टिळक भवन समोर झिशान सिद्दीकींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ आणि राहुल गांधींच्या समर्थनात अशी घोषणाबाजी करत नेतृत्वाच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला। पिंपरी चिंचवडमध्ये सुनेत्रा वहिनी गूंगी नहीं आंधी है अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला। प्रफुल्ल पटेलांचा बालेकिल्ला असणाऱ्या गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत हर्षवर्धन सपकाळांच्या राजीनाम्याची मागणी केली। लातूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत काँग्रेसचा निषेध केला।
काल सपकाळांनी जे आमच्या नेत्या सुनेत्राबाई पवार यांच्याबद्दल जे अपशब्द काढले आणि हे केलेलं आहे त्याचा महाराष्ट्रभर आम्ही निषेध करत आहोत. आणि ह्याच्यावरून एक लक्षात येतं की काँग्रेसला स्त्रियांबद्दल किती घृणा आहे, त्या स्त्रियांना कसं खाली लेखता येईल. माफी न मागता काँग्रेस नेते मावळमध्ये फिरले तर गाड्या आणि तोंड दोन्ही फोडण्याचा इशारा आमदार सुनील शेळकेंनी दिला. काँग्रेस पक्षानं दिलगिरी व्यक्त करावी किंवा माफी मागावी हे आता आम्हाला देखील अपेक्षित नाही आहे. परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना मुंबई पुणे हायवेवरून जायचं असेल तर मावळातले माझे मावळे, माझी जनता, दादांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या काँग्रेसच्या नेत्यांच्या गाड्या आणि तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगतो. भिवंडीतही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील कार्यकर्त्यांसह काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले आणि तिथं जोरदार घोषणाबाजी केली. जालन्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारून राष्ट्रवादीनं निषेध आंदोलन केलं. अतिशय समर्थपणे आज तुम्ही कुठलाही कार्यक्रम पहा, अनेक ठिकाणी विकासाची कामं पहा, कालच्या बीड दौऱ्यातही पहा, सगळीकडे वहिनी साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने अजितदादासारखी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत, चांगलं काम करतायत. आणि कुठंतरी काँग्रेस पक्षाच्या पोटात यामुळं पोटशूळ उठलेला आहे. त्यामुळं काँग्रेस पक्ष वहिनी साहेबावरती टीका करून स्वतःच हसं करून घेत आहे. याशिवाय नागपूर, जळगाव यासह महाराष्ट्रातल्या इतर काही ठिकाणी देखील राष्ट्रवादीनं आंदोलन करत सपकाळांच्या राजीनाम्याची मागणी केली. गेल्या विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दिवशी राष्ट्रवादीत दाखल झालेल्या संजय काकडेंनी या प्रकरणावरून थेट शरद पवारांना जाब विचारलाय. तर हर्षवर्धन सपकाळांविषयी बोलताना त्यांची भाषा घसरल्याचं दिसलं. हर्षवर्धन सपकाळचं वाक्य रचना काय ते बघणं म्हणून, कोण कोणा ताटा खालचंय, तू कोणाच्या ताटा खालचंय ते बघणं म्हणून. तुझी लायकी नसताना तुला अध्यक्ष काँग्रेसकडे कोणी लायक माणूस राहिला नाही, म्हणून बेलायक लोक काँग्रेसने अध्यक्ष केलीत. लायक माणूसच राहिला नाही त्यांच्याकडं अशा घाणेरड्या वृत्तीमुळं. त्यामुळं जे नालायक लोक आहेत त्यांचं आम्हाला गांभीर्य घेण्याचं काही कारण नाही, त्यांच्या बोलण्याला काही उत्तर देण्याची गरज नाही. आम्हाला ॲक्शन पाहिजे. रस्त्यावर हा संताप व्यक्त होत असताना ज्यामुळे काँग्रेसला टीकेची संधी मिळाली त्या पत्रकार परिषदेवरून आमदार धनंजय मुंडेंना प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी घरचा आहेर दिला. मोठ्या नेत्यांची पत्रकार परिषद असताना पुढे न करण्याचा सल्ला देताना तटकरेंनी स्वतःच्या पत्रकार परिषदांची उदाहरणं दिली. पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते. अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत नाही. तर धनंजय मुंडेंची हकालपट्टी करण्याची मागणी करत करुणा मुंडेंनी पक्षाला महिलांमागे उभं राहण्याचं आवाहन केलंय. एक भ्रष्ट आणि एक चरित्रहीन गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती जे धनंजय मुंडे तुमचे पत्रकार परिषदमध्ये तुमचे पुढे करत आहे. कल जय पवार भाऊनी सांगितलेला मी फक्त आपल्या आईचे मागे नाही, मी प्रत्येक महिलाचे पाठीमागे आहे. तो जय भाऊ आता मी बघते की खरोखर तुम्ही मला न्याय देऊ शकता का? धनंजय मुंडेची हकालपट्टी तुम्ही तुमच्या पक्षामधून करू शकता का? अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर धक्का बसलेला आणि कोशात गेलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रकरणाच्या निमित्तानं राज्यभरात रस्त्यावर उतरल्याचं दिसलं. काँग्रेसचा निषेध करण्याच्या निमित्तानं राष्ट्रवादीनं गेले 2 दिवस आपली ताकद आणि प्रभाव दाखवून देण्याचाही प्रयत्न केला. सुनेत्रा पवारांवर केलेली टीका काँग्रेसची किती अडचण करणार की राष्ट्रवादीसाठी संजीवनी ठरणार हे पुढच्या काही काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.